रस्त्यावर दिसणाऱ्या प्रत्येक भटक्या श्वानाची आता स्वतंत्र ओळख असणार. श्वान हरवला, स्थलांतर झाला किंवा उपचार झाले का याचा संपूर्ण डेटा एका क्लिकवर उपलब्ध होणार. महाराष्ट्रात प्रथमच संगमनेर नगर परिषदेने असा उपक्रम सुरू केला आहे. नेमका हा निर्णय काय आहे आणि नागरिकांना त्याचा नेमका कसा फायदा होणार, पहा ही संपूर्ण बातमी. नमस्कार, आपण पाहत आहात निर्भीड जनता न्यूज, सत्याची निर्भीड जाणीव. भटक्या श्वानांचा वाढता प्रश्न, रेबीजचा धोका आणि नागरिकांच्या सुरक्षिततेचा विचार करत संगमनेर नगर परिषदेने राज्यात एक महत्त्वपूर्ण आणि नाविन्यपूर्ण पाऊल उचलले आहे. निर्बीजीकरण, अँटी रेबीज लसीकरण आणि त्यानंतर प्रत्येक भटक्या श्वानाला मायक्रोचिप बसवण्याचा महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम संगमनेर नगर परिषदेने सुरू केला आहे. या उपक्रमामुळे प्रत्येक श्वानाची स्वतंत्र ओळख निर्माण होणार असून त्याचा वैद्यकीय इतिहास, लसीकरण, निर्बीजीकरण आणि संबंधित माहिती नोंदवून ठेवणे शक्य होणार आहे. त्यामुळे श्वानांचे व्यवस्थापन अधिक शास्त्रीय आणि परिणामकारक पद्धतीने करता येणार आहे. नगर परिषदेच्या माहितीनुसार शहरातील विविध भागातून आणलेल्या श्वानांची प्रथम पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. त्यानंतर शस्त्रक्रियेसाठी योग्य असलेल्या श्वानांवर निर्बीजीकरण केले जाते आणि अँटी रेबीज लस दिली जाते. मात्र गर्भवती श्वान, नुकतीच पिल्लांना जन्म दिलेली श्वान किंवा आरोग्याच्या कारणास्तव शस्त्रक्रिया शक्य नसलेले श्वान यांच्यावर कोणतीही शस्त्रक्रिया न करता त्यांना पुन्हा त्यांच्या मूळ परिसरात सुरक्षितपणे सोडण्यात येते. शस्त्रक्रियेनंतर काही दिवस विशेष निगा राखल्यानंतर संबंधित श्वानाला मायक्रोचिप बसवली जाते आणि त्यानंतर त्याला ज्या परिसरातून आणले होते त्याच ठिकाणी परत सोडले जाते. या उपक्रमामुळे शहरातील भटक्या श्वानांची संख्या नियंत्रणात ठेवण्यास मदत होणार असून रेबीजचा धोका कमी करणे, नागरिकांना सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे आणि प्राण्यांबाबत संवेदनशील दृष्टिकोन जपणे हे उद्दिष्ट साध्य करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. महत्त्वाचे म्हणजे राज्यात अशा प्रकारचा मायक्रोचिप आधारित उपक्रम सुरू करणारी संगमनेर नगर परिषद ही पहिली नगर परिषद ठरल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे या उपक्रमाकडे इतर शहरांचेही लक्ष लागले आहे. हा उपक्रम भविष्यात राज्यातील इतर शहरांसाठीही आदर्श ठरेल का, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे. या उपक्रमाबद्दल तुमचे मत काय? भटक्या श्वानांच्या प्रश्नावर अशा प्रकारचे वैज्ञानिक व्यवस्थापन प्रत्येक शहरात सुरू व्हावे का? तुमचे मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर फेसबुक पेज, इंस्टाग्राम पेज, यूट्यूब न्यूज चॅनल फॉलो करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा